मंडळी, कैरीचा सीझन चालू आहे ना, मग चला मग गुळांबा करून बघूया. वर्षभर हा गुळांबा अगदी छान टिकतो. करायला तेवढा सोपा आहे, अगदी कमी साहित्यात होतो. अगदी कधीही तुम्ही हा काढून ताटात वाढू शकता. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता गुळांबा करण्यासाठी मी तोतापुरी कैरी वापरली आहे. ही कमी आंबट असते, त्यामुळे चवीला गुळांबा छान होतो. तसेच गुळाचे प्रमाण सुद्धा कमी लागते आणि मग करायला पटकन होतो. आता तोतापुरी कैरीची मी सालं काढून तो किसून घेत आहे. व्यवस्थित सगळी कैरी मी किसून घेतली. अगदी कोय लागेपर्यंत मी ही कैरी किसून घेतलेली आहे. हे बघा, आपली ही कैरी किसून झाली. एकाच कैरीमध्ये भरपूर असा किस इथं मिळालेला आहे. आता मी एक कढई गरम केली, त्यात 1 चमचा साजूक तूप घातले आणि साजूक तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 4-5 लवंगा घालायच्या. आता आपण जो कैरीचा किस केलेला आहे तो आपण मोजून घेऊया. साधारण 1.5 वाटी कैरीचा किस इथं आपल्याला मिळालेला आहे. हे बघा, ही 1 वाटी आणि ही अर्धी वाटी, 1.5 वाटी कैरीचा किस मिळालेला आहे. तो आता आपण तुपामध्ये परतून घेऊया. लवंग घातल्यामुळे छान लवंगाचा वास ह्या आपल्या गुळांबाला लागणार आहे. आता जेवढी कैरीचा किस आहे तेवढाच गूळ घालायचा आहे, म्हणजे 1.5 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. तुपामध्ये कैरी व्यवस्थित शिजली की आपण हा गूळ घालायचा आहे. आता हे मिश्रण पुन्हा एकदा छान परतून घेऊया. तसं कैरीचा आपण मेथांबा सुद्धा आधी दाखवलेला आहे. ती जर रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी शेअर करतच आहे. आता गुळामध्ये 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचंय. शक्यतो पाण्याचा स्पर्श होऊन देऊ नका, म्हणजे केलेला गुळांबा वर्षभर व्यवस्थित टिकेल. बघा, 4 ते 5 मिनिटं आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे छान घट्ट जाम सारखा हा गुळांबा होतो. आता याच्यामध्ये आपण वेलची पूड घालूया. साधारण 1 चमचा वेलची पूड इथं मी घातलेली आहे. आता पुन्हा एकदा मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेते. हा गुळांबा चवीला खूपच छान होतो, वर्षभर टिकतो. अगदी कधीही तुम्ही फ्रीजमधून काढून ताटाच्या डाव्या बाजूला हा गुळांबा वाढू शकता. बघा, 4 ते 5 मिनिटं झालेत आणि आपला गुळांबा झालेला आहे. इतपत पातळ हा गुळांबा पाहिजे, पण जसा तो गार होईल तसा तो छान घट्ट अगदी जाम सारखा होतो आणि एकजीव वाटतो. हे बघा, इथं आपला गुळांबा झालाय, गार झालाय आणि तो कसा छान जाम सारखा एकजीव झालेला आहे. वेलची आणि लवंगामुळे मस्त असा त्याला सुगंध येत आहे आणि रंग बघा किती छान आलेला आहे. मग मंडळी, कशी वाटली ही गुळांबाची रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मंडळी, स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.